नमस्कार, मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज ना मी राजम्याची भाजी करून दाखवणार आहे। चला मग रेसिपी दाखवते। राजमाची भाजी करायला लागणारे साहित्य, हे राजमा आहे, रात्रभर मी भिजत ठेवलेला, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। एक कांदा कापला, एक टोमॅटो, वाटण, तेल, मीठ, हिंग, धना पावडर, जिरा पावडर, हळद, आगरी पोळी मसाला आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे। चला मग रेसिपीला सुरुवात टाकलाय। तेल गरम करायला ठेवलंय, तेल गरम झालंय, जिरा टाकलाय, कांदा आणि कढीपत्ता, टोमॅटो टाकायचे, टोमॅटो आणि कांदा झालेला आहे आपला। त्याच्यात आपण धना पावडर टाकू, अर्धा चमचा पिठा, हिंग टाकू, चिंच, हळद टाकून घेऊ, आगरी पोळी मसाला, मसाला जेवढा तुम्हाला लागेल तेवढाच टाका। थोडंसं पाणी टाकून घेते मी, मसाला टाकल्याचं पाणी टाकल्याने जसं मसाला आपला चिकट पण नाही आणि मसाला पण शिजते। मसाला टाकले ना, त्याला उकळी आले, मी राजमा टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायचं असं घालून आपल्या कुकरमध्ये घालायचं आहे। मग वाटण लगेच मी टाकून घेते, पाणी टाकते, तुम्हाला त्याच्यात रस्सा लागत असेल तर पाणी टाकू शकता, कमी लागत असेल, सुका करायचं असेल, सुकी भाजी करायची असेल तर सुकी पण होऊ शकते, रस्सा पाहिजे असेल तर रस्सा पण होऊ शकते। त्याच्यात मला मीडियम पाहिजे, जास्त पाणी नाही टाकलं आणि आता मी मीठ टाकून घ्यायचं, चवीपुरतं मीठ, आपण लगेच झाकण लावून घ्यायचं आणि याच्यात 4-5 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला। बघा आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, आपली शिट्टी झालेली आहे, गॅस बंद करून घेते। हे बघा आपली राजमाची भाजी झालेली आहे। माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।